देवाज्ञा नारायण धारक भाग 15। ती ऑफिसमधून निघाली ती सरळ सोमनाथच्या बूथवरच आली। 6 वाजत आले होते। सोमनाथ बूथमध्येच होता। आतल्या भागात एक वयस्क गृहस्थ, बहुधा मालक, झेरॉक्स, प्रिंटिंग, बाइंडिंग इत्यादीच्या सूचना देत होते। गीताला सोमनाथने आधी पाहिलं। भुवया उंचावून तिने त्याला प्रश्न विचारला। चेहरा जरासा वाकडा करत सोमनाथने मानेनेच नाहीची खूण केली, म्हणजे मालकांनी त्याला लवकर जायची परवानगी दिली नव्हती तर। मालक आत वेगवेगळ्या लोकांना काही काही सूचना देण्यात गर्क होते। गीताने मनाशीच विचार केला, थोडासाच समजूतदारपणा दाखवायला यांना काय हरकत आहे। खरं तर रोज सोमनाथ अगदी वेळेवर येत होता, अगदी मन लावून सचोटीने काम करत होता। मालकाचं लक्ष गीताकडे गेलं। थोडंसं हसून गीता म्हणाली, मी गीता, सोमनाथ माझ्याबरोबर राहत असतो। आम्हाला आज एके ठिकाणी जायचं होतं। आठवल्यासारखं करत मालक म्हणाले, हां, तो म्हणत होता खरा काहीतरी। अरे सोमनाथ। त्याच्या हाकेबरोबर सोमनाथ बूथमधून बाहेर आला। तुला मघाशी नाही म्हणालो होतो ना, मग विचार केला, आज आहे सोमवार, तसा रश कमीच आहे, गेलास तरी चालेल। पडत्या फळाची आज्ञा घेऊन सोमनाथ बाहेर पडला। सोसायटीच्या आलिशान इमारतीत शिरताना सोमनाथ जरासा कचरतच होता। वर आल्यावर गीतानेच दारावरची घंटा वाजवली। दार उघडलं ते बंड्यानेच। बहुधा पळत पळत आला असावा, मोठ्याने धापा टाकत होता। त्या दोघांना पाहताच त्याला असा काही आनंद झाला की बस। गीताताई, सोमनाथ। आत येत गीता म्हणाली, अरे हो बंड्या, केवढ्यांदा ओरडतोस? त्यांना वाटायचं तुला काहीतरी झालं आहे। ये रे आत सोमनाथ। दाराबाहेर उभ्या असलेल्या सोमनाथला ती म्हणाली। तेवढ्यात बंड्याची आई आतून नॅपकिनला हात पुसत बाहेर आली। आई, ही गीताताई आणि हा सोमनाथ। या ना या, बंड्याची आई म्हणाली। तुमच्या दोघांची नावं निघत नाही तसं एक तास काही जात नाही। या ना आत, बसा, बस रे। आई, मी त्याला माझ्या खोलीत घेऊन जातो, बंड्या म्हणाला। सोमनाथ दाराच्या आतच बुजल्यासारखा उभा होता। जा ना रे त्याच्याबरोबर, बंड्याची आई म्हणाली। मग मात्र तो बंड्याबरोबर आत गेला। बंड्याची आई गीता शेजारीच येऊन बसली। गीताताई, खरं तर आजच आम्ही मठावर येणार होतो, ती म्हणाली। मठावर? का? बंड्याला पुन्हा काही त्रास झाला की काय? नाही, उलट त्याचा त्रास अजिबात थांबला आहे, तेच सांगायला येणार होतो आणि तुमचे आभारही मानायला येणार होतो। माझे आभार? अहो कशासाठी? मी काय केलं? तुम्ही काय केलं ते माहीत नाही। जादूची कांडी फिरवल्यासारखा बदल झालाय बंड्यामध्ये। आमच्या घरच्यांवर काय टेन्शन होतं काय सांगणार तुम्हाला, बंड्याची आई म्हणाली। गीता काहीच बोलली नाही। बोलण्यासारखं काही नव्हतंच। घेणार ना काहीतरी, चहा, कॉफी? दिवसभराच्या कामाने गीता थकलीच होती। चहा? 5-10 मिनिटात हे येतीलच, मग टाकते, चालेल? घाई नाही ना? अहो अजिबात घाई नाही। गीताकडे बंड्याची आई नवलाने पाहत होती। हा बंड्या त्या आचार्यांच्या मठात 6 महिने तरी सहज होता, पण काही सुधारणाच होत नव्हती। गीताला एकदा वाटलं की यांना सांगावं, मठ म्हणजे काही हॉस्पिटल किंवा उपचार केंद्र नव्हतं, पण ती काहीच बोलली नाही। आणि तुम्ही आलात, त्याची तक्रार एकदम दूर झाली। बंड्याची आई, खरं सांगू का, आपल्याला यातलं काय समजतं? सुधारणा झाली ना, मग त्याबद्दल देवाचे आभार मानावेत, हो की नाही? खाली गाडीचा आवाज आला। खिडकीतून बाहेर पाहत बंड्याची आई म्हणाली, आलेच हे, त्यांनाही तुम्हाला भेटायचंच होतं। 5-1 मिनिटात बंड्याचे वडील खोलीत आले। गीताकडे एक नजर टाकताच त्यांनी तिला ओळखलं। ते म्हणाले, छान केलं तुम्ही आलात ते, नाहीतर मीच मठात येणार होतो तुम्हाला भेटायला। तुमचे आभार मानायचे होते, बंड्याला मदत केल्याबद्दल। क्षणार्धात गीताच्या मनात विचार येऊन गेला,
आभार मानायचेच असले तर ते आचार्यांचे मानायला हवेत. तिच्यात काही काही वेगळ्या शक्ती असतीलही, पण त्या उघड्यावर आणण्याचं, त्यांना कार्यरत करण्याचं श्रेय आणि कौशल्य सर्व आचार्यांचंच होतं. ती अगदी सहज बोलून गेली. अहो, माणूस फक्त निमित्त मात्र असतो. त्याचा गर्व त्याने कधी करू नये. आभार मानायचेच असतील तर त्या आचार्यांचे माना आणि बंड्यालाही घेऊन जा. त्याचीही आचार्यांशी एक भेट व्हायला हवी. मग आत्ताच जाऊया की. मी तुम्हालाही मठावर सोडतो आणि आचार्यांची गाठही घेतो. कसं वाटतं? ठीक आहे, गीता म्हणाली. मी चहाचं पाहते हां, म्हणत बंड्याची आई आत गेली. बसता मिनिटभर, मी येतोच, बंड्याचे वडील म्हणाले. गीताच्या मनातल्या विचारांचा वेग अजूनही कमी झाला नव्हता. एकामागून एक कल्पना येत होत्या आणि त्या निरर्थक नव्हत्या. त्यांना अनुभवाचा आधार होता. बंड्या मठातून इथे आला होता. त्याच्याबरोबरच सोमनाथ आणि मोत्याही इथे आले तर छान होईल, तिला वाटलं. मीनाही एवढ्यात मठ सोडून जाणार होती. आचार्यांना कितीही विश्वास वाटत असला तरी मठात खरी सुरक्षितता नव्हती हे उघड झालं होतं. 2 वेळा मठातही आक्रमक हल्ले झाले होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती, पण भविष्यात ती शक्यता नाकारता येत नव्हती. बंड्या पळत पळत स्वयंपाकघरात गेला आणि स्वयंपाकघरातून कसली तरी पिशवी घेऊन परत त्याच्या खोलीकडे गेला. मित्रासाठी काहीतरी खाऊ असावा. बंड्याची आई स्वयंपाकघरातून चहाचा ट्रे घेऊन आली आणि तेवढ्यात वडीलही आले. तुम्ही या आचार्यांच्या मठातच असता, नाही का? हो. जरा त्यांची माहिती सांगता का? गीता या प्रश्नाची अपेक्षाच करत होती. जरा विचार करून ती म्हणाली, आचार्यांनी मला जे सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगते. सुरुवातीपासूनच ती एक संस्था आहे. संकटात सापडलेल्याला मदत करणारी संस्था. बैठी इमारत, खोल्यांची रांग यावरून कुणीतरी त्या संस्थेला मठ नाव दिलं आणि मग अर्थात संस्थाचालकांना आचार्य हे नाव चिटकलंच. तो पंथ नाही, संप्रदाय नाही. तिथे प्रार्थना, प्रवचन, सत्संग असे काहीही कार्यक्रम होत नाहीत. तिथे मुक्काम ऐच्छिक आहे. देणगीची वा वर्गणीची कोणतीही सक्ती नाही. सर्वसाधारण असे सदाचाराचे निर्बंध वगळता तिथे कोणाच्याही वागण्यावर काहीही निर्बंध नाहीत. ताणविरहित अगदी मोकळ्या मनाने वावरणं हीही एखादी उपचार पद्धती असेल, पण ते रुग्णालय नाही, उपचार केंद्र नाही. स्वतः आचार्य कोणतेही उपचार करत नाहीत, उपदेश करत नाहीत, सल्लामसलत करत नाहीत. मात्र कुणालाही काही मदतीची आवश्यकता पडली तर ती अवश्य देतात. दोन्ही हात 2 बाजूंना पसरत जरासं हसत गीता म्हणाली, बस मला तरी एवढीच माहिती आहे. जरा विलक्षणच माणूस आहे, नाही का? गीता ते कसं नाकारणार? हो, त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे खरं. गीताला समजत होतं की त्यांची जिज्ञासा नैसर्गिकच होती, पण आचार्यांच्या सर्व व्यापामागचा जो एक मुख्य उद्देश होता तो ती त्यांना उघड करून कसा सांगणार? तो हक्क फक्त आचार्यांनाच होता. पण एक खरं, ते म्हणाले, त्या आचार्यांमुळेच तुम्हाला या बंड्याची हकीकत समजली आणि तुमची मोलाची मदत होऊ शकली. तेव्हा पर्यायाने तेच याला कारणीभूत आहेत. तेव्हा त्यांचेही आभार मानायचेच आहेत. आपण निघायचं का? गीताने विचारलं. हो, चला की. अगं, त्या बंड्याला हाक मार ना. बंड्याची आई आत गेली. ती बाहेर आली तेव्हा बंड्या तिच्या हाताला लटकत होता आणि सारखा म्हणत होता, आई विचार ना बाबांना, आई विचार ना. काय विचार विचार म्हणतो आहेस? त्याचे बाबा म्हणाले. अहो, हा म्हणतोय त्याच्या मित्राला आपल्या घरी ठेवा म्हणून. वडिलांचा आवाज जरासा चढला, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं, कारण तेवढ्यात सोमनाथ खोलीत आला. अगदी उघड दिसत होतं की त्याला विलक्षण ओशाळल्यासारखं वाटत आहे, वरमल्यासारखं वाटत आहे. तो येऊन गीताजवळ बसला आणि गीताच्या कानाला लागून म्हणाला, गीताताई, मी काहीही सांगितलं नाही हा बंड्याला. मला माहीत आहे सोमनाथ. गीता म्हणाली. बाबा, बंड्या म्हणाला,
तो माझा अगदी खरा खरा मित्र आहे. बंड्याच्या वडिलांनी गीताकडे एक असहाय्य नजर टाकली. बंड्या, आपल्याला आता मठात जायचं आहे, येतोस ना? तिथे राहायचं नाही ना? नाही, आचार्यांना भेटायला जायचं आहे. मग येतो की. मग त्यांना सोमनाथबद्दल विचारायला हवं की नाही? त्यांची परवानगी घ्यायला हवी ना? पण गीताताई, मी विचारतो की त्यांना, मला ते खासच नाही म्हणणार नाहीत. मग विचार की. चला आता निघूया का? गीता दोन्ही मुलांबरोबर गाडीत मागे बसली होती. गाडी सुरू होताच ती बंड्याला म्हणाली, बंड्या, सोमनाथला अशा मोठ्या घरातून राहायची सवय नाही. आईला सांगण्याआधी त्याला विचारलं होतंस का? नाही, पण तो नक्कीच नाही म्हणायचा नाही. हो की नाही रे सोमनाथ? सोमनाथ काहीच बोलला नाही. बंड्या, असं केलं तर एखादा रविवार तो तुमच्याकडे राहायला येईल. एखादा रविवार तू आमच्याकडे मठात राहायला ये. बघ ना, तुझी शाळा आहे, कितीतरी दिवस बुडाले आहेत. खूप अभ्यास करायला हवा, हो की नाही? बंड्या जरा हिरमुसला झाला, पण गीताचं सर्वच म्हणणं खरं होतं. 15-1 मिनिटात गाडी मठाच्या फाटकातून आत शिरली. गाडीत बंड्या आणि सोमनाथ होते याची मोत्याला कशी काय जाणीव झाली कोणास ठाऊक. पण गाडी आवारात शिरताच तो जोरजोराने भुंकत गाडीकडे धावला. बंड्या गाडी बाहेर येताच मोत्याने त्याच्या भोवती अगदी धिंगाणा घातला. मोत्याचे पुढचे पाय बंड्याच्या खांद्यापर्यंत सहज पोचत होते. मोत्या भुंकत होता, पुढचे पाय बंड्याच्या खांद्यावर ठेवत होता. पुन्हा पाय खाली घेऊन त्याच्या भोवती गिरक्या घालत होता. बंड्यानेही एकदा त्याला छातीशी घट्ट धरलं. गाडीचा आवाज आणि मोत्याचं भुंकणं ऐकून दारापाशी सर्वच जमले होते. दशरथ, आजी, मावशी, मीना आणि धोंडू. बंड्याच्या भेटीचं समाधान झाल्यावर मोत्या शांत झाला. दारापाशी उभे असलेल्या सर्वांकडे तो जरासा ओशाळल्या नजरेने पाहत होता. अशा स्वागताची त्याला सवय नव्हती, अपेक्षाही नव्हती. शेवटी गीताच म्हणाली, चला आत चला. बंड्याच्या वडिलांनी निघण्याआधी आचार्यांना फोन केला होता. त्यांना आता मोकळा वेळ आहे ही खात्री करून घेतल्यावरच ते मठात आले होते. सर्वजण हॉलमध्ये येताच बंड्याचे वडील म्हणाले, आम्ही आचार्यांची गाठ घेऊन येतो. बंड्या चल, तूही चल ग. ते तिघे आणि त्यांच्या मागोमाग मोत्या आचार्यांच्या खोलीत गेले. या या, बसा, आचार्य म्हणाले. आचार्यांना नमस्कार करून बंड्याचे वडील खुर्चीत बसले. बंड्याची आई त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसली. बंड्या मात्र त्यांच्या मागे उभा राहिला. बंड्याच्या तक्रारी दूर झाल्या असं ऐकतो. आचार्य हसत म्हणाले, हो, आणि त्याचं सारं श्रेय तुम्हालाच आहे. खरं तर त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठीच मी मुद्दाम आलो आहे. माझे आभार कशासाठी मानता? आपण प्रयत्न करत असतो. यश आलं तर तो परमेश्वरी कृपेचा किंवा सुदैवाचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. स्वतःकडे तुम्ही मोठेपणा घेत नाही हा तुमचा स्वभाव आहे आचार्य. बंड्याचे वडील म्हणाले, आत्ता समजतं. गेले 7-8 महिने आम्ही सर्व कोणत्या विलक्षण दानाखाली होतो ते. त्यांनी डाव्या खिशातून एक पाकिट काढलं. आचार्य, सगळ्याच गोष्टींचं मोल काही पैशात करता येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्हाला आमची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी द्या. पाकिट टेबलावर पुढे सारत ते म्हणाले, आश्रमासाठी ही आमच्याकडून लहानशी भेट आहे, त्याचा स्वीकार करा. अर्थात अर्थात, अगदी आनंदाने. पाकिट हातात घेत आचार्य म्हणाले. त्यांनी पाकिट उघडलं. आतला चेक काढला. त्यावरचा आकडा वाचला आणि चेक टेबलाच्या खणात ठेवता ठेवता ते म्हणाले, आपला आभारी आहे. बंड्या आईला मागच्या बाजूने ढकलत होता. आई, विचार ना. सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो कुजबुजला. अर्थात आचार्यांच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं. काय आहे रे बंड्या? त्यांनीच विचारलं. सोमनाथला माझ्या घरी येऊ द्याल का? मोठा श्वास घेऊन बंड्या बोलला. मग आज नव्हता का आला? तसं नाही, राहायला, म्हणजे माझ्या घरीच. आचार्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्या आईकडे पाहिलं.
तो म्हणतोय सोमनाथला आपल्या घरीच राहायला आण कायमचं. बंड्याची आई शेवटी म्हणाली. आणि मोत्यासुद्धा. बंड्याने धीर करून पुस्ती जोडली. बंड्या. त्याचे वडील जरा रागाने म्हणाले. थांबा. आचार्य म्हणाले. इथे ते तिघे अगदी सतत एकमेकांच्या सहवासात असायचे. त्या दोघांची अगदी खरोखरच खास दोस्ती आहे आणि तो मोत्याही सतत त्यांच्याबरोबरच असतो. तेव्हा बंड्याने ते विचारलं, त्यात त्याची काही चूक नाही. गीता होती का रे तुमच्याबरोबर? हो. बंड्या म्हणाला. तिला विचारलंस? हो. बंड्याचा आवाज खाली आला होता. ती म्हणाली, माझी शाळा खूप दिवस बुडली आहे, मला खूप अभ्यास करावा लागणार आहे. पण ती मग असंही म्हणाली, एखाद्या रविवारी सोमनाथ माझ्या घरी येईल, एखाद्या रविवारी मी इथे मठात येईन. सोमनाथला कोणी विचारलं का? आचार्यांनी विचारलं. आचार्य तो नाही म्हणणारच नाही. बंड्या आवेशाने म्हणाला. बंड्या, आपण 7-8 दिवस वाट पाहूया. तुला रात्रीची खरोखरच छान झोप लागते, स्वप्न पडत नाहीत, भीतीने जाग येत नाही. असं एकदा नक्की झालं की मग त्यावर बोलू. तसा तू त्याला भेटायला केव्हाही मठात येऊ शकतोस. बंड्याचे वडील उठले. जाऊ का आम्ही? आपले परत एकदा खूप खूप आभार. ते तिघे खोलीतून बाहेर आले. दिवाणखान्यात एका खुर्चीच्या कडेवर सोमनाथ बसला होता. बंड्या धावत धावत त्याच्याजवळ गेला. आचार्यांनी हो म्हटलं असतं तर तू आमच्या घरी आला असतास राहायला. त्याची कल्पना होती तसा सोमनाथचा तत्परतेने होकार आला नाही. सोमनाथ. बंड्या, खरं सांगू का, मला की नाही अशा मोठमोठ्या घरात राहण्याची सवयच नाही रे. मग तू माझा खरा मित्रच नाहीस. बंड्या, तुला खरंच असं वाटतं? नाही रे सोमनाथ, पण तिकडे एकट्यानेच राहायचं म्हणजे. गीताताई बोलली नाही का की रविवारी तू इकडे ये, नाहीतर मी तिकडे येईन. बंड्या, आधी तुला अभ्यास करायला हवा. बंड्या काही बोलणार तोच त्याच्या बाबांची हाक आली. बंड्या, निघतोस ना? बंड्याने जराशा खिन्न चेहऱ्यानेच सोमनाथचा निरोप घेतला आणि तो आईबाबांबरोबर मोठ्या दारातून बाहेर पडला. सोमनाथ कितीतरी वेळ त्या आता रिकाम्या झालेल्या दाराकडे पाहत तसाच उभा होता. बंड्याच्या घरी कायम राहण्याची कल्पना त्याला विलक्षण आकर्षक वाटली होती. पण एवढ्या लहान वयातही जगाचे टक्के टोणपे खाल्ल्याने काय शक्य आणि काय अशक्य याची त्याला पुरेपूर कल्पना आली होती.